नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. द लान्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकानं डॉक्टर राणी बंग आणि अभय बंग यांच्या कामाची दखल घेतली, त्यांचं कौतुक केलं. जागतिक स्तरावरचं हे वैद्यकीय नियतकालिक आहे आणि या नियतकालिकामध्ये जे संशोधन किंवा कोणतंही काम हे प्रसिद्ध होत असतं त्याचा थेट फायदा जगातल्या अनेक देशांना होतो. डॉक्टर अभय बंग यांचं काम हे मागास भागात देशांमध्ये खास करून अप्रगत राष्ट्रांमध्ये खूप त्याचं कौतुक केलं जातं. त्याचा थेट फायदा त्या देशामध्ये होत असतो आणि महाराष्ट्रात सुद्धा कुपोषणाच्या मुद्द्यावर त्यांनी खूप मोठं काम केलं. मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या याचिकेवर वेळोवेळी सुनावणी होत असते. राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना सुद्धा ते करत असतात. पण आता प्रसूती सुलभ व्हावी म्हणून त्यांनी जी काही एक नवी पद्धत रूढ केली, पारंपरिक दायांना एक वेगळं प्रशिक्षण डॉक्टर राणी बंग आणि अभय बंग यांनी दिलेलं आहे. आणि हीच पद्धत जी नवी त्यांनी रूढ केली, हीच पद्धत वेगवेगळ्या देशांमध्ये वापरली जाते आणि त्याचा थेट फायदाही ग्रामीण भागात, आदिवासी भागामध्ये करून दिला जातो. डॉक्टर अभय बंग सर, आपलं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. नमस्कार. जगप्रसिद्ध लॅन्सेट या नियतकालिकानं तुमच्या कामाची दखल घेतली, तुमचा सन्मान केला. यापूर्वी सुद्धा जागतिक स्तरावर तुमच्या कामाची वेगवेगळ्या संशोधन पत्रिकांनी, नियतकालिकांनी, संस्थांनी, संघटनांनी नोंद घेतलेली आहे. पण लॅन्सेट मध्ये तुमच्या कामाची नोंद होणं, त्याचा सन्मान होणं, याकडे तुम्ही कसं बघता? लॅन्सेटने नुकताच जो सन्मान केला तो वस्तुतः राणीचा केलेला आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामधल्या महिला वैज्ञानिक यांचा त्यांना सन्मान करायचा होता, म्हणून त्यांनी राणीची आणि तिच्या कामाची दखल घेणारा एक सन्मानपूर्ण लेख लॅन्सेटमध्ये प्रकाशित केला. आणखी त्या निमित्ताने खरं म्हणजे हे सगळं बातम्यांचं वादळ उठलंय. हे जे लॅन्सेटने राणीचा सन्मानावरती लेख लिहिला, आता असं आहे की माझं आणि राणीचं काम सगळं सोबतच आहे आणि आम्ही नवरा बायको म्हणून माझा उल्लेख काही त्यांना टाळता आला नाही, म्हणून गाड्यासोबत मला नळ्याची यात्रा घडते आहे. पण वस्तुतः राणीच्या सन्मानासाठी तो लेख लॅन्सेट मध्ये प्रकाशित झाला. पण हा सन्मानासाठी लेख आहे. वस्तुतः लॅन्सेट मध्ये आतापर्यंत 3 वेळा आमची मूळ संशोधनं प्रकाशित झालेली आहेत आणि त्यातलं पहिलं संशोधन 1989 साली राणीने ज्या संशोधनामध्ये प्रामुख्याने लीड घेतली ते असं होतं की ग्रामीण भागातल्या स्त्रियांना फक्त कुटुंब नियोजन आणि मातृत्वाची, बाळंतपणाचीच गरज आहे असा एक जागतिक समज होता. गडचिरोलीमध्ये राणीच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक अभ्यास जो केला की ग्रामीण बायांना अजून काय आरोग्याचे प्रश्न आहेत आणि त्यात असं आढळलं की 92% बायांना गायनेकोलॉजिकल प्रॉब्लेम्स, जननेंद्रियांचे विविध प्रकारचे आजार, रोग आहेत, पण त्या चूप बसतात, कुणाला सांगत नाही, लाज वाटते, शरम वाटते, पाप झालं. आणि म्हणून हा एक प्रचंड मोठा जणू काही हिमनग त्या संशोधनातनं शोधून निघाला. त्याचा जगभराच्या नीतीवरती परिणाम झाला. आणखी स्त्रियांचं आरोग्य म्हणजे नुसतं बाळणपण नाही, नुसतं कुटुंब नियोजन नाही, तर त्यांना स्त्री रोग आयुष्यभर होऊ शकतात याच्याकडे लक्ष वेधलं गेलं. आणि म्हणून स्त्री प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रामध्ये हे जे काम राणीच्या नेतृत्वात आम्ही केलं त्याचा जागतिक नीतीवरती खूप परिणाम झाला आणि त्याची जागतिकही दखल घेतली गेली. डॉक्टर राणी बंग यांच्या कार्याविषयी द लान्सेटला काय विशेष वाटलं डॉक्टर साहेब? विशेष जे आहे त्या 2 गोष्टी आहेत. एक जे मी म्हणालो की हे जे संशोधन स्त्री रोगाच्या बाबतीत झालं ते 30 वर्षापूर्वीचं झालं. गेल्या काही काळ राणी मुख्यतः जे किशोरवयीन मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठी उर्मी एक असते लैंगिकतेची. प्रत्येकाला प्रेम हवं, पार्टनर हवा, लैंगिक उत्सुकता असते, अज्ञान असतं, अपराध भाव असतो आणि या सगळ्यांच्या पोटी अनेक मानसिक काळजी तरी असते किंवा चुका तरी घडतात. आपल्या समाजामध्ये हा विषय तेरी भी चूप मेरी भी चूप असा आहे. कोणी तोंड उघडत नाही,
कोणी काही सांगत नाही. मुला मुलींनी एकमेकांकडनंच ऐकून किंवा पोर्नोग्राफी बघून हे ज्ञान मिळवायचं आणि मग चुका करायच्या. तर जवळपास अनेक वर्षांपूर्वी या विषयावरती शाळांमधले मुलं मुली आणि कॉलेजमधले मुलं मुली यांना लैंगिक साक्षर कसं बनवता येईल यासाठी 3 दिवसांचा एक प्रशिक्षण कार्यक्रम राणीने सुरू केला. त्याला नाव दिलं नंतर तारुण्य भान. सुंदर नाव आहे. तारुण्यात येणाऱ्या मुला मुलींना आपल्या शरीरामध्ये जे बदल होतात आहे, मनात जे बदल होतात आहेत, पण समाजामध्ये आपल्याकडनं काही जबाबदारपूर्ण वर्तनाची अपेक्षा आहे, हे सगळं तारुण्य भान कसं सांभाळायचं. तो कार्यक्रम महाराष्ट्रात ती जागोजागी करते. तो प्रचंड लोकप्रिय आहे. ते 3 दिवस जिथे कॉलेजचे प्रिन्सिपल घाबरतात की आमच्या कॉलेजचे मुलं फार व्रात्य आहेत, कोणती मुलं व्रात्य नसतात त्या वयात, आणि त्यांच्या समोर अशा विषयाचं स्फोटक विषयाचं शिबिर कसं घेता येईल, तिथे 500-500 हजार तरुण मुला मुलींचं एकत्र शिबिर राणी याचं घेते आणि ते अतिशय लोकप्रिय असतं, अतिशय प्रबोधनकारी असावं. कारण तिला जी पत्र येतात, ईमेल येतात. नुकतंच तिने पुणे विद्यापीठासाठी ऑनलाईन तसं एक शिबिर घेतलं आणि प्रचंड त्याच्यावरती प्रश्न आणि प्रशंसेचा पाऊस पडलेला आहे. तर हे जे काम आहे, या 2 कामासाठी मुख्यतः राणीचा सन्मान लॅन्सेटने केला आहे. हा जो स्त्री रोगांच्या बाबतीत केलेला अभ्यास आणि हा तरुण पिढीच्या लैंगिक प्रशिक्षणाचा तिने निर्माण केलेला पॅटर्न, हे दोन्ही मुद्दे अत्यंत महत्वाचे आहे, खास करून भारतासाठी. जगातल्या वेगवेगळ्या देशातल्या आरोग्य नीतीवर त्याचा प्रभाव पडतो असं आपण आताच बोललो, त्या संदर्भात आपण चर्चा केली. पण भारतानं यातलं नेमकं किती स्वीकारलं आणि भारताची आरोग्य व्यवस्था, त्यातले सगळे शीर्षस्थ अधिकारी मंत्री या संदर्भात किती गांभीर्यानं लक्ष देतात. स्त्री रोगाच्या बाबतीत तर काही फार फरक प्रत्यक्षात पडला असं मला दिसत नाही. पण स्त्रियांमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढलं, शिक्षणाचं प्रमाण वाढलं, त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडते आहे. त्याच्यामध्ये आम्हा वैद्यकीय विश्वाचं कॉन्ट्रीब्युशन किती हे प्रश्नार्थकच आहे. पण दुसरा एक भाग आमच्या कामाचा जो आहे, ज्याचं नेतृत्व मी केलेलं आहे आणि लॅन्सेटने त्याचा उल्लेख केला आहे म्हणून फक्त सांगतो की समाजातले, विशेषतः ग्रामीण भागातले बालमृत्यू कसे कमी करता येतील यासाठी 2 संशोधनं आम्ही केली. एक न्यूमोनिया होणारे मृत्यू कमी करणं आणि दुसरं जन्म झाल्यानंतर नवजात बालक जे असतं त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू घडतात, ते कसे कमी करता येतील. आणि याचा उपाय जो आम्ही शोधला आणि तोही लॅन्सेटमध्ये 2 वेळा प्रकाशित झाला. त्यामुळे एकूण लॅन्सेटमध्ये आमचे 3 वेळा शोधनिबंध प्रकाशित झाले. एक राणीचा स्त्री रोगाचा अभ्यास आणि दुसरं माझा न्यूमोनियाचा आणि नवजात बालकाचा अभ्यास. या बालमृत्यू कमी करण्याचा पॅटर्नचा मात्र भारताच्या नीतीवरती खूप परिणाम झाला. भारत सरकारने त्याचा राष्ट्रीय कार्यक्रमात स्वीकार केला. भारतातल्या 9 लाख आशांना त्याचं प्रशिक्षण आम्ही दिलं. त्यामुळे गेल्या वर्षी भारतातल्या 1 कोटी नवजात बालकांना ग्रामीण भागात ही नवजात बालकाची सेवा मिळाली. पुढे तर लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेलं होतं. लॅन्सेटने या नवजात बालकाच्या माझ्या निबंधाचा 180 वर्षातील सर्वोत्कृष्ट संशोधनापैकी एक असा स्वीकार केला आणि त्यामुळे जागतिक पातळीवर आज खरं म्हणजे 80 देशामध्ये या पद्धतीमधल्या कोणत्या ना कोणत्या भागाचा वापर बालमृत्यू आणि नवजात बालमृत्यू कमी करण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे भारत सरकारने काही बाबतीत उपयोग केला, काही बाबतीत केला नाही असं जेव्हा आपण म्हणतो डॉक्टर साहेब, तेव्हा काय घडतं? म्हणजे नेमकं आरोग्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी ध्येय धोरणं सगळी अशी राबवली जातात, ठरवली जाते, पॉलिसीज ठरवल्या जातात. मग त्यात नेमका या सगळ्या संशोधनाचा सहभाग किती असू शकतो, तो किती करून घेतला जाऊ शकतो आणि तसा दृष्टिकोन भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार का ठेवत नाही? माझ्या असं लक्षात आलंय आणि आता मी 35-40 वर्षाच्या कामानंतर सांगतो की डॉक्टर होणं सोपं आहे, संशोधक होणं थोडं कठीण, पण मंत्री होणं फार कठीण असलं पाहिजे. कारण इतक्या लोकांच्या अपेक्षा, इतक्या समाज घटकांचे सगळ्या अपेक्षा, मागण्या, दबाव, त्यामुळे सरकारची नीती जेव्हा बनते आरोग्याची, तेव्हा कोणत्या एका संशोधनावर किंवा एका माणसाच्या इच्छेवरती अवलंबून नसतं.
आणि म्हणून आरोग्याची नीती पुष्कदा भरकटतात. त्याच्यामध्ये कोणा विशिष्ट व्यक्तीची चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण नीती बनण्यामध्ये सगळ्या समाजातल्या हजार लोकांची मतं, इच्छा, त्यांच्या गरजा, त्यांचे स्वार्थ यांचा सगळा जो ओढाताण रस्सीखेच चालते त्यामधनं काहीतरी भलतंच बनतं. एक उदाहरण घेतो आता की कॅन्सरच्या उपचारासाठी लाखो रुपये आपण खर्च करणार. भारत सरकारची जी आयुष्यमान भारत आहे त्याच्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंतचा वैद्यकीय विमा सरकार काढतं आणि सगळे कॅन्सर, हृदयरोग, दुर्धर रोगांचे उपचार त्याच्यात होतात. त्यामुळे सरकार मोठा अभिमानाने सांगतं. पण साधी गोष्ट, कॅन्सर, हृदयरोग, लकवा हे होण्याची जी कारणं आहेत त्यामधल्या प्रमुख कारणामध्ये दारू आणि तंबाखू आहेत. हे जागतिक विज्ञान सांगतं, म्हणजे हे मी नाही सांगत, जागतिक विज्ञान सांगतं. आणि त्या दारू आणि तंबाखूला कमी करायला मात्र भारत सरकार काही करणार नाही. पण त्याच्यामधनं निर्माण झालेले कॅन्सर आणि हृदयरोगासाठी 5 लाख रुपयाचा विमा काढण्याचा दावा करेल. हे अशास्त्रीय देखील आहे, इलॉजिकल आहे, अनर्थशास्त्रीय आहे. पण नीती अशा बनतात. त्यामुळे अनेक वेळा नीती अशा बनतात आरोग्याच्या किंवा इतरही नीती सरकारच्या बनत असतील की ज्या योग्य असतात, रिझनेबल असतात असं नाही, आणि तशा त्या रेटल्या जातात. अगदी मुळात प्रसूती संदर्भातलं दायांना प्रशिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये जे प्रयोग तुम्ही केलेत ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये केले. आदिवासी भागामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या समस्या या उद्भवल्या आणि प्रथमच तुमच्या निमित्तानं एक वेगळं संशोधन हे जगासमोर आलं, खास करून महाराष्ट्रासमोर आलं. त्याचा वापर राज्य सरकारनं, वेगवेगळ्या सरकारांनी किती करून घेतला हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण तिथल्या समस्या या काही जगावेगळ्या आहेत. आदिवासी मुलींमधल्या, आदिवासी स्त्रियांमधल्या आणि मुलांमधल्या. कुपोषणाचा मुद्दा तर आहेच. उच्च न्यायालयामध्ये गेली अनेक वर्ष या मुद्द्यावरती सुनावणी सुरू असते, वेगवेगळे मुद्दे पुढे येत असतात. डॉक्टर साहेब, हे थोडंसं मी स्पष्टीकरण करणार आहे. ते असं की प्रसूतीशास्त्राच्या पद्धतीत आम्ही काही बदल नाही केला. प्रसूती झाल्यानंतर जे नवजात बाळ असतं आणि जे पहिले 28 दिवस त्या बाळाची काळजी हा अतिशय धोक्याचा काळ असतो. जेवढे बालमृत्यू होतात त्यातले निम्मे बालमृत्यू फक्त या पहिल्या महिन्यात होतात. तर मी जी पद्धत विकसित केली ती या पहिल्या महिन्यात त्यांना घरोघरी सेवा कशी नवजात बालकांची देता येईल ही आहे. आणि असं मानलं जातं की त्याच्यामुळे जगभरामध्ये नवजात बालसेवा नुसतं रुग्णालयात नाही तर घरोघरी पोहोचण्याचा मार्ग उघडला गेला. न्यायालयामध्ये तो मुद्दा सुरू आहे तो वेगळा, तो कुपोषणाचा आहे. हो. आणि बालकांमधलं कुपोषण विशेषतः आदिवासी भागात, ग्रामीण भागात आणि खरं म्हणजे शहरी झोपडपट्ट्यांमध्ये देखील भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. भारतात जवळपास 1/3 मुलं ही कुपोषित आहेत आणि जगातला सगळ्यात मोठा कुपोषित मुलांचा जणू काय महाकाय सागर हा भारतात आहे. त्याच्यावर कोणाकडे जादूची चाबी नाही, इव्हन आमच्याकडेही नाही. आम्ही बालमृत्यू कमी केलेले आहेत, कुपोषणाची चाबी आमच्याकडे देखील नाही, हे स्पष्ट केलं पाहिजे. तर कुपोषणामध्ये ट्रॅजेडी, शोकांतिका भारताची अशी आहे की भारताचा आर्थिक विकासाचा दर आता गेलं वर्ष सोडून द्या कोरोनाचं, पण नाही त्या सरासरी वर्षाला 6% 7% आहे. कुपोषण कमी होण्याचा दर मात्र फक्त वर्षाला 1% आहे. म्हणजे भारताच्या आर्थिक विकासाने जणू या मुलांना कुपोषित राहायला मागे सोडून दिलं आणि नुसता आर्थिक विकास भरभराटीने होतोय. कुपोषण कमी कसं करायचं यामध्ये मात्र सरकारला अजून यश म्हणावं तसं नाही आलेलं. कुपोषण कमी होण्याची गती अत्यंत कमी आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालय स्वतः याला मॉनिटर करतं आणि मध्ये मध्ये त्याच्या हिअरिंगच्या केसेस त्यांच्या सुरू असतात. आता गेले अनेक वर्ष सुरू आहे. न्यायालयाची सदिच्छा त्यातनं प्रगट होते, पण त्यातनं न्यायालय काय तत्काळ वैद्यकीय उपाय सुचवू शकत नाही. म्हणून तो प्रश्न समाजात अजूनही आहे. पण कायमस्वरूपी म्हणजे राज्य सरकारला अनेकदा मी पाहिलं की आता किती गेली अनेक वर्ष यावर सगळी सुनावणी सुरू आहे, हिअरिंग सुरू आहे, पण वेगवेगळ्या सूचना, कधी संतापून आदेश सुद्धा, निर्देश सुद्धा राज्य सरकारला दिले जातात. वेगवेगळी सरकार येताना आपण पाहिली आहे. पण कुपोषणाच्या संदर्भामध्ये एक सुस्पष्ट धोरण आखण्याची जी गरज होती त्यात मला असं वाटतं पत्रकार म्हणून की यात मोठी कमतरता भासते किंवा कुठलीच इच्छाशक्ती अशी प्रबळ आपल्याला दिसत नाहीये. मी त्याच्यावरती 2 टिप्पणी करीन. एक असं की कुपोषणाच्या प्रश्नावरती वैद्यकीय शास्त्राकडे जादूचं लस नाही, पहिली गोष्ट. आणि म्हणून कुपोषण कमी व्हायला अनेक गोष्टी व्हाव्या लागतात समाजामध्ये. त्यातली
स्त्रियांचा विकास हे भारतामध्ये बऱ्यापैकी होत आहे असं मी म्हणेन. चांगली बाब आहे. घडत काय नाही आहे की कुपोषण कमी करायला अंगणवाडी हे एक 1980 मध्ये शोधलेली पद्धत, ज्यावेळी भारत भुकेला होता, त्या अंगणवाडीच्या मार्फत गावातल्या 30-40 मुलांना एकत्र करून खाऊ घालणे, हा जो कार्यक्रम होता, अजूनही तो विभाग त्याला चिपकून आहे. वस्तुतः आता याची गरज जवळपास नाही असं माझं मत आहे. अंगणवाडीचा कुपोषण दूर करण्याचा कार्यक्रम आता घरोघरी गेला पाहिजे. घरातल्या आईला साक्षर आणि सक्षम केलं पाहिजे की ती आपल्या बाळाच्या पोषणाची काळजी कशी घेईल. सरकार ती काळजी घेऊ शकत नाही. सरकार आयांना सक्षम करू शकतं. अगदी. आणि म्हणून सरकार अजूनही अंगणवाडी पॅटर्न, कारण लोकप्रिय आहे, राजकीय मतं मिळतात, खाऊ घातलं तर या देशातली लोक पटकन मत देतात, म्हणून तो कार्यक्रम सुरू आहे. माझ्या दृष्टिकोनातून आउटडेटेड कार्यक्रम झालेला आहे आणि त्याला सुधारून बदलून नव्या रूपात केला पाहिजे की घरोघरी पोषण सेवा. तर कुपोषणाचं प्रमाण जास्त गतीने कमी होऊ शकेल. डॉक्टर साहेब, वेळ खूप कमी आहे. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. कोरोनाच्या कसोटीवर भारतीय आरोग्य सेवा ही पास झाली की नापास? मी असं म्हणेन की भारतीय आरोग्य सेवा नापास आणि पास दोन्ही झाली. पहिले पास कशी झाली ते सांगतो की कोरोना आला, हा रोग कोणाला माहित नव्हता, कसा पसरतो माहित नव्हता, कसा थांबवायचा माहित नव्हता. तरी देखील भारतातली विशेषतः शासकीय आरोग्य सेवा जी आहे ती झडाडून उभी राहिली आणि जणू काही सिंगल हँडेडली या रोगाला तोंड जे आहे ते शासकीय आरोग्य सेवेने आणि पब्लिक हेल्थ सिस्टीम दिलाय. या आरोग्य सेवेवरती मी देखील अनेकदा टीका केलेली आहे, पण मला म्हटलं पाहिजे की या क्रायसिस मध्ये भारतातली शासकीय आरोग्य सेवा उत्तमरित्या उत्तीर्ण झाली. त्यासाठी त्यांना आपण सलाम केला पाहिजे. झालं काय नाही, 2-3 गोष्टी नाही झाल्या. पहिली गोष्ट, जी प्रायव्हेट आरोग्य सेवा आहे तिला जवळपास याच्यात कुठे वाव मिळाला नाही म्हणा किंवा त्यांनी भाग घेतला नाही म्हणा. पण भारतातली 80% वैद्यकीय सेवा ही प्रायव्हेट सेक्टर देतं, पण कोरोनाच्या नियंत्रणामध्ये ते सेक्टर जवळपास कुठे आपल्याला दिसलं नाही. त्यातनं एक झालं की प्रायव्हेट सेक्टर मधनच आरोग्य सांभाळलं जाईल हा एक गोड भ्रम जो सरकारला देखील होता, आणि या सरकारला नाही, गेल्या 3 सरकारांना होता, तो भ्रम दूर झाला आणि भारताला आरोग्यासाठी कायम तत्पर राहणं आणि त्यासाठी एक पब्लिक हेल्थ सिस्टीम उभी राहणं, कायमरित्या उभी राहणं हे आवश्यक आहे. सरकारच्या ध्यानी आला असावा अशी मी आशा करतो, पण हे घडलं. त्यामुळे काही बाबतीत ही आरोग्य सेवा अतिशय चांगल्या रीतीने तिने परफॉर्म केलं. एक आपल्या सगळ्यांचं सुदैव, याच्यामध्ये कोणाचं श्रेय नाही, ते म्हणजे असं की भारतातला कोरोना हा एक माइल्ड प्रकार आहे तुलनात्मक दृष्ट्या. अमेरिका किंवा युरोपच्या देशामध्ये त्याने जितकं भयंकर रूप धारण केलंय तेवढं भारतात नाही केलं. का नाही केलं आम्हाला माहित नाही. आम्ही अनेक अंदाज मारतो, पण नेमकं काहीच कोणाला माहित नाही. म्हणून सुदैवाने अपेक्षेपेक्षा ही एपिडेमिक इथली साथ कमी सौम्य राहिली. आणखी आरोग्य सेवा, शासकीय आरोग्य सेवा त्यासाठी फार चांगल्या तऱ्हेने तत्पर आणि कार्यरत राहिली. डॉक्टर साहेब, मी एक पुष्टी जोडतो याला. जय महाराष्ट्रानं गेल्या 8 महिन्यांपासून टार्गेट कोरोना हा कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमात तुम्ही जसा सलाम केला या कोविड योद्ध्यांना, डॉक्टरांना, आरोग्य व्यवस्थेतल्या लहान लहान कर्मचाऱ्यांना, अगदी तालुका स्तरावर या सगळ्यांच्या कामाची नोंद घेतली, त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचे अनुभव ऐकून घेतले आणि तुम्ही कायम तरुणाईबद्दल बोलत असता की तरुणांमध्ये प्रचंड मोठी ऊर्जा असते. त्यांनी ही ऊर्जा वापरली आणि स्वतःहून त्यांनी मैदानात उभं राहत या कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक लोकांना त्यांनी मदत केली. हे प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू शकतो. आणि या निमित्तानं या टार्गेट कोरोनामध्ये आम्ही या सगळ्या तरुणांच्या राज्यभरातल्या मुलाखती घेतल्या आणि त्यांचे अनुभव हे लोकांसमोर मांडण्याचा गेली 8 महिने आम्ही सातत्यानं प्रयत्न केला. तरुणांबद्दल आणि तरुणांच्या कामाबद्दल तुमचं आपलं एक वेगळं मत आहे, थोडं सांगता येईल? मी जी माहिती दिली त्याला जोडून काही तुमची भूमिका किंवा तुमचं मत? एक तर मला प्रथम तुमचं ही अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही या तऱ्हेने कोरोना योद्धा तरुणांचा सन्मान केला, त्यांना प्रोत्साहन दिले. याचं कारण बघा, शाळा कॉलेजेस बंद, या तरुणांनी करायचं काय? तर त्यांच्या ऊर्जेला, घरी बसलेल्या ऊर्जेला एक विधायक मार्ग देण्याची खूप गरज होती. तो जर कोरोनाच्या निमित्ताने तुम्ही दिला तर फार फार योग्य केलं, उत्तम केलं, मी असं म्हणणार. पण आपण व्यापक जर तरुणाईचा प्रश्न पाहिला तर असं दिसतं आपल्याला की
उद्या खायला मिळणार नाही अशी ददात आता भारतीय तरुणासमोर नाही. आणि भारतात एक मोठा मध्यम वर्ग आहे की ज्याला आर्थिक सुरक्षेपेक्षा मला असं वाटतं जीवनाच्या सार्थकतेची गरज आहे. पोट भरलं, थोडाफार पैसाही मिळाला, पण या जीवनाचं काय करू? होय. जीवन अर्थपूर्ण पाहिजे ना. आणि तो अर्थ म्हणजे पैसा अर्थपूर्ण निव्वळ नाहीच, त्याच्यात अर्थ भरला पाहिजे, सार्थकता पाहिजे. म्हणून आपल्या तरुणांना समाजाच्या प्रश्नासोबत जोडून घेऊन आपल्या जीवनातील सार्थकतेचा शोध घेता आला पाहिजे. त्यासाठी निर्माण नावाचा एक कार्यक्रम आम्ही 15 वर्षापूर्वी सुरू केला आणि तो आज खूप महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे. तर निर्माणच्या मार्फत युवा पिढीतल्या तरुणांना स्वतःला जाणून घ्या, समाजाला जाणून घ्या आणि आपल्या सार्थकतेचा शोध घ्या, असं आवाहन आम्ही करतो, संधी देतो. आणि कोरोनामध्ये तुम्ही जे केलं म्हणता, मला ते दोन्ही पूरकच वाटतं. आपल्या युवा पिढीला भारतामध्ये सार्थकतेचा शोध, अर्थपूर्ण जीवनाचा शोध आणि तो समाजसेवेमध्ये अर्थपूर्ण जीवनाचा शोध अशी संधी देण्याची खूप गरज आहे. अगदी. आणि या कोरोनाच्या काळातच आयुष्याचं प्रयोजन नेमकं काय असा तुमचा एक जुनाच लेख खूप व्हायरल झाला आणि तो नेमका या कोरोनाच्या काळामध्येच खूप वाचला गेला. लोकांनी याच मुद्द्याला धरून तो वाचला आणि त्यावर विचारमंथन मोठ्या प्रमाणात केल्याचं मी तुम्हाला सांगतो. कोरोनाशिवाय अनेक रोगही आहेत. भारतानं या संदर्भात काय नेमकं करावं अशी आपली अपेक्षा आहे? कोरोनाची एक साथ आली, पण भारतामध्ये 3 प्रकारच्या रोगांच्या महासाथी शतकभराच्या सुरू आहेत. पहिले रोग आपल्याला माहित आहेत की टीबी, मलेरिया असे जंतूमुळे होणारे रोग, सोबतच कुपोषण, गरिबीमुळे होणारे रोग. हा प्रश्न भारतामध्ये थोडा पूर्वीपेक्षा कमी आहे, पण संपला नाही. आदिवासी भागात, ग्रामीण भागात आहे. ते असतानाच एक दुसरा असंक्रामक रोग म्हणजे कोण? हृदयरोग, ब्लड प्रेशर, डायबिटीस, लकवा, कॅन्सर याची एक प्रचंड मोठी साथ. ही जास्त कठीण, हिचं काही एक अँटीबायोटिक नाही, एक लस नाही. आणि तिसरं म्हणजे मानसिक रोग, विशेषतः व्यसन, डिप्रेशन, आत्महत्या. आजकाल तर जणू काही आत्महत्येचं पीकच आलेलं आहे. तर ह्या 3 महाकाय रोगांच्या साथी भारतामध्ये आहेत. यांना तोंड देण्यासाठी भारताने स्वतःला तयार केलं पाहिजे. आपण नुसतं लसीच्या भरोशावर किंवा अँटीबायोटिकच्या भरोशावर राहू शकत नाही. आणि यांना जर तोंड द्यायचं असेल तर सगळ्याच लोकसंख्येला, 140 कोटी लोकसंख्येला आरोग्य साक्षर केलं पाहिजे, आरोग्य सक्षम केलं पाहिजे, आरोग्य तत्पर केलं पाहिजे, आरोग्य संरक्षण त्यांना मिळालं पाहिजे. आणि शेवटी गांधीजींच्या वर्ण उधार घेतलेला मी एक शब्द वापरीन, तो म्हणजे आपल्याला आरोग्य स्वराज्याचा शोध घेतला पाहिजे. अगदी. या निमित्तानं डॉक्टर साहेब तुम्ही तुमचे अनुभव मांडलेत. प्रसूती सुलभ व्हावी यासाठी जी तुम्ही नवी पद्धत रूढ केली त्याकडे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं सुद्धा गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. त्याचा फायदा जसा जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये झाला, खास करून मागास भागामध्ये झाला, तसाच तो भारतालाही तितकाच अगदी गावा खेड्यापर्यंत व्हावा ही अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला, तुम्ही वेळ काढला, धन्यवाद. 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 डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांच्या कामाची नोंद लॅन्सेट या जगप्रसिद्ध वैद्यकीय नियतकालिकानं घेतली आणि त्या संदर्भातच सर्व अनुभव डॉक्टर साहेबांचे आपण ऐकून घेतले. धन्यवाद.